रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. खरं आज आपण परत एक चांगल्या लोकेशनला आलेलो आहोत आणि चांगल्या लोकेशनला म्हटलं तर बाळकुमला रुनवाल गार्डन सिटी नावाचं फेज 2मध्ये एक साधारणतः 15 वर्ष जुनी असणारी बिल्डिंग आहे आणि त्याच बिल्डिंगमध्ये 490 कार्पेटचा 2 BHK म्हणजे कॉम्पॅक्ट 2 BHK बनवलेला हा एक फ्लॅट असणार आहे. जर आपण हा फ्लॅट बघितला तर एक चांगल्या रेटमध्ये आहे, चांगल्या लोकेशनला आहे. ठाणा स्टेशनपासून जर आपण याचा विचार केला तर ठाणा स्टेशनपासून साधारणतः 5.5 किलोमीटर अंतरावरती असणारा हा बाळकुम लोकेशनना रुनवाल गार्डन सिटी नावाचा नारायणा शाळेच्या जवळ असणारा हा एक प्रोजेक्ट आहे, जिथे कापूरवाडी जंक्शनपासून CP गोयंका शाळा पण जवळ असणार आहे. तिथेच खरं तर एक फ्लॅट असणार आहे. आणि जर आपण हा फ्लॅट बघितला तर ह्याच्यात बाहेर जाताना नॉर्थ आहे, आतमध्ये येताना साऊथ आहे. बाहेर आल्यानंतर ज्यावेळेला आपण येतो तर आता सध्या बिल्डिंगचं हे रेनोव्हेशनचं काम खरं चालू आहे. जर तुम्ही बघितलं तर ह्या फ्लोअरवर तर 1, 2 अशा टोटल 2 लिफ्ट आणि टोटल 4 फ्लॅट ह्या फ्लोअरवरती असतील. बिल्डिंगमध्ये तसं बघितलं तर स्विमिंग पूल वगैरे सगळं आहे आणि मेंटेनन्सचा जर विचार केला तर साधारणतः 5,700 रुपयाचा मेंटेनन्सही 5,000पर्यंत याचा मेंटेनन्स मात्र नक्की असेल. अशाच पद्धतीचा हा कॉम्पॅक्ट 2 BHK किंवा 1.5 BHK मी खरं दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. जर घराच्या बाहेर बघितलं तर 2 घरांच्या मध्ये एवढी जागा आहे. याला एक तुम्ही जर बघितलं तर एक सेफ्टी डोअर चांगल्या पद्धतीचा लागले गेलेला आहे आणि ज्यावेळेला आपण आतमध्ये एंट्री करतो, एंट्रीच्या आतमध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला असा छोटासा छोटाच, आता फ्लॅटच छोटा आहे म्हटल्यानंतर त्या पद्धतीचा हॉल जरी बघितला तर अशा पद्धतीनं हा त्याचा छोटासा हॉल असेल आणि हॉलच्या ह्या साईडला त्यांनी खरं तर छोटंसं एक डायनिंगसाठी त्यांच्या बुद्धीप्रमाणे त्यांनी ते तयार केलेलं होतं. बिल्डिंग आता तुम्हाला ज्या घरामध्ये जे काही दिसतंय हे असंच आपल्याला मिळणार आहे. किचनसाठी यांनी एक हा असा स्लायडिंगचा दरवाजा बनवलेला आहे आणि आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला एक असं किचन आहे, जे तुम्ही बघितलं इकडनं क्रॉस व्हेंटिलेशनसाठी तुम्हाला खिडकी असणार आहे. वरती जर तुम्ही बघितलं तर स्टोरेज वगैरे बनवलेलं आहे. साफसफाईची, पेंटिंगची, डागडुजीची ह्या फ्लॅटमध्ये 100% गरज मात्र आहेच आहे. म्हणजे त्याच्यात काही नाकारता येणार नाही तुम्हाला. खिडक्यांचं याचं त्याचं सगळं थोडं स्लायडिंगचं सगळं कामं, त्याच्या बेरिंग आपल्याला बदली करावी लागतील. इकडं जर मात्र तुम्ही बघितलं तर इथून तुम्हाला एक खिडकी आहे, ज्या खिडकीतनं तुम्हाला समोर द आयकॉन नावाचं, रिजलंड आयकॉन नावाचं प्रोजेक्ट आहे, त्याचा फेस दिसतो तुम्हाला तिकडनं. त्याच्याच बाजूला जर तुम्ही बघितलं तर तिथं नारायणा इंटरनॅशनल शाळा म्हणून आहे. इस्कॉन टेम्पल पण इथून तसं बघितलं तर खूप जवळ मात्र नक्की असणार आहे. भविष्यात येणारं जे मेट्रो स्टेशन आहे 1 वर्षभरानंतर ठाणे कल्याण मेट्रोच्या ह्या लाईनवरती हे घर असणार आहे. त्याच्यामुळे मेट्रो स्टेशन पण तुम्हाला इथूनपासून जवळ असणार आहे. पुढं आल्यानंतर तुम्हाला एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट अशा पद्धतीचं तुम्हाला इकडे एक मोठं चांगलं नक्की मिळतं. ज्या मंडळींना 1 BHK 1 BHKपेक्षा थोडंसं 2 BHK पाहिजे तर त्यांच्यासाठी मला वाटतं हा फ्लॅट चांगला असू शकतो. इथे एक मास्टर बेडरूम आहे, ज्याच्यात तुम्ही जर आला तर इकडे तुम्हाला हे कपाट दिले गेलेलं आहे. कपाटाच्या एकदम पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट परत 2, म्हणजे थोडक्यात ह्या घरामध्ये तसं जर बघितलं तर वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट तुम्हाला 2 दिले गेलेले आहेत. त्याच्यानंतर बाहेर आल्यानंतर तुम्ही इकडे ह्या साईडला जर बघू शकता, इथे ह्या बेडरूममध्ये TV युनिटसाठी जागा ऑलरेडी केलेली आहे. प्रॉपर एक चांगल्या पद्धतीचा व्यवस्थित फिक्स केलेला हा बेड लागलेला आहे. ह्या साईडला थोडं स्टोरेजचं परत नीटनाटकं पद्धतशीरपणे चांगलं केलेलं आहे. परत इकडं जर बघितलं तर इकडं तुम्हाला हे क्रॉस व्हेंटिलेशनसाठी परत एक खिडकी पण असणार आहे. ग्राउंड प्लस तशी बघितलं तर जवळजवळ 20 माळ्याची बिल्डिंग असणार आहे. आपला फ्लोअर पण हायर फ्लोअरला हा फ्लॅट नक्की मिळणार आहे. पुढं आल्यानंतर ज्या वेळेला हा मास्टर बेडरूम संपतो त्याच्यानंतर इकडे परत हाफ बेडरूम आहे. हाफ आहे पण तो चांगला पद्धतशीर मोठा आहे, कारण इकडे जर आला तर इथं कपाटाला परत एक जागा, AC किंवा मग बेड प्रॉपर लागेल अशी एवढी मोठी जागा ह्याच्यामध्ये पण मिळते. इथं विंडो VCचं काम खरं त्याच्यासाठीच झालेलं होतं, पण आता तिथं तुम्ही तुमच्या पद्धतीने काय करायचं ते करू शकता. इथं पण तुम्हाला परत खिडकीचं एक दिले गेलेले आहे. अशा पद्धतीचा हा मोजकाच फ्लॅट बनवलेला आहे. 490मध्ये बसवलेला हा 2 BHKचा फ्लॅट आहे. फ्लॅटवरती आता सध्या काय बिल्डिंग ह्या लोन वगैरे काय क्लिअर आहे आणि बिल्डिंगला OC, CC आणि सोसायटी वगैरे ते सगळं झालेलं आहे. अशा पद्धतीचा हा जरा ठाणा स्टेशनपासून जवळ लोकेशनला असणारा 2 BHKचा किंवा कॉम्पॅक्ट 1.5 BHKचा फ्लॅट आहे. जे कोणी मंडळी ह्या एरियात 1 BHK बघतायत, त्याच्यापेक्षा 1 BHKपेक्षा हा 2 BHK जर घेतलं तर मला असं वाटतं ते वाजवी असणं म्हणजे वाजवी दरामध्ये आहे. कारण इकडे जर 1 BHKचा विचार केला तर जवळजवळ 75 लाखापर्यंत, 70 ते 75ला 1 BHKचा फ्लॅट जातो. तर अशा पद्धतीचा जर समजा एखादा मोठा
घर जर मिळत असेल तर मला असं वाटतं घ्यायला काय हरकत नसायला पाहिजे. कारण ह्याची जी किंमत आहे ह्या मालकांनी ठेवताना 85 लाख रुपये ठेवलेले आहेत, पण वर ते पैसे कमी करणार आहेत. तर अशाच पद्धतीचा हा खरं फ्लॅट आहे. ज्या मंडळींना अशा लोकेशनला अशा पद्धतीचं घर हवं असेल तर हा एक ऑप्शन आपल्याकडे तयार आहे. आणि आपण रोज व्हिडिओ काढतो आहे, रोज काही ना काही तुमच्यासमोर देण्याचा आपला प्रयत्न आहे. थोडी जास्तीत जास्त लोकांनी घरं बघावी, जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करावं, जेणेकरून तुमच्या स्वप्नातलं घर इकडनं आमच्याकडनं जर कळत नकळत जर ते तयार झालंच तर चांगली गोष्ट आहे. तर आम्हाला चांगला सपोर्ट करा, हीच तुम्हाला सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती करतो. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.